हॅलो फ्रेंड्स, सो आजची रेसिपी आहे. आपण करणार आहोत आपल्या कणकीचं केक, तेही खूप हेल्दी पद्धतीने. आणि दुसरं आहे आपण करणार आहोत आलू बोंडे. तर चला तर मग करूया आजच्या रेसिपीला सुरुवात. आपण पहिले 1 कप कणिक घेऊया आणि ती अगदी 1 ते 1.5 मिनिट भाजून घेऊया. खूप जास्त भाजायची गरज नाही आहे. मीडियम टू लो फ्लेमवर आपण त्या कणकीला थोडं छान असं भाजून घेऊया, की त्याचं कच्चंपण थोडंसं निघून जाईल. आणि खूप वेळ भाजायचं नाही आहे. अगदी 1.5 मिनिटं खूप झालेत. त्याला आपण छान परतून भाजून घेऊया आणि त्याला छान थंड होऊ देऊयात. दुसरीकडे मी मिक्सरमध्ये अर्धा कप खारीक पावडर घेतलेलं आहे, जे तुम्हाला कोणत्या पण किराणा शॉपमध्ये मिळून जाईल आहे. आपली कणिक थंड झालेली आहे, तर आता मी त्याला छान चाळून घेणार आहे. सगळे ड्राय इन्ग्रीडियंट्स आपण चाळून घेऊयात. इथे मी घेतलं आहे कणिक, जे आपण खारीक पावडर बारीक केलेली होती ती मी घेऊन घेतलेली आहे. 2 टेबलस्पून कोको पावडर घेतलेला आहे. जर तुम्हाला जास्त डार्क केक आवडत असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता, पण गरज नाही आहे. 2 टेबलस्पून सफिशियंट आहे. आणि याला छान आपण गाळून घेऊया, की आपलं जे मिश्रण आहे ते हलकं व्हावं. दुसरीकडे आपण एका गंजामध्ये मी मीठ टाकून त्याला गरम करून घेते आहे. इथे मी थोडंसं मीठ आणि ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेले आहे आणि व्हॅनिला एसेन्स टाकून घेतलेला आहे आणि 1/4 कप मी ऑइल टाकून घेतलेलं आहे. ज्याला कोणता पण स्मेल नाही असं तुम्ही ऑइल मिक्स करा यामध्ये. फल्लीचं वगैरे नको असतं. इथे मी थोडं पाणी टाकून त्याला मिक्स करून घेते आहे. खूप जास्त पातळ नको आहे, आपल्याला घट्टच ठेवायचं आहे. आणि मी इथे 1 स्पून निंबूचं ज्यूस मिक्स करते आहे आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर 1/4 कप बेकिंग पावडर आणि थोडंसं बेकिंग सोडा टाकून आणि पुन्हा पाणी टाकून त्याला छान मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर आपण कट अँड फोल्ड करून त्याला छान असं मिक्स करून घेणार आहोत स्पॅच्युलानी. बघा, आपलं मिश्रण इतकं आपल्याला घट्ट हवं आहे, पातळ नको आहे. मी कुकरच्या डब्यामध्येच हे मिश्रण मांडते आहे. माझ्याकडे केक टीन आहे, बट मी या कुकरच्या डब्यामध्येच आता हे मिश्रण मांडत आहे केकचं. वरतून आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया आणि अगदी याला 40 मिनटं सिमवर आपण केकला बेक करूया. आणि हे छान जाडसर असं ताट ठेवून त्याच्यावर एखादी वजन ठेवून देऊयात. दुसरीकडे आपण आपल्या आलूबोंड्याची तयारी करून घेऊया. मी इथे 1 स्पून धने आणि 1 स्पून सौंफ घेतलेला आहे. त्याला छान कुटून घेऊया जाडसर, खूप जास्त बारीक करायची गरज नाही आपल्याला. दुसरीकडे आपण फोडणी देऊया. 1 कप मी तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अद्रकची पेस्ट असं सगळं टाकून घेतलं आहे. कढीपत्ता, कोथिंबीर आणि जे धने आणि सौंफचं आपण पावडर करून घेतलं आहे ते पण आपण टाकून घेतलं आहे. मी टाकून घेतलं आहे थोडीशी हळद, अर्धा चमचा तिखट आणि मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आहे. आणि त्यामध्ये आपण आपले आलू छान असं मिक्स करून त्याला मॅश करून घेऊया मॅशरनी. जर ते नसेल तर तुम्ही हाताने पण अगोदरच मॅश करू शकता. असं काही नाही की तेच हवं असतं. माझ्याकडे होतं तर मी यूज केलं. मी थोडंसं आमचूर पावडर टाकते आहे. जर तुमच्याकडे चाट मसाला असेल तर मी आमचूर पावडर टाकलेलं आहे. झाली आपली भाजी. याला आपण थंड होऊन देऊ कोथिंबीर टाकून. दुसरीकडे आपण बॅटर भिजवून घेऊया आपल्या आलू बोंडाचं. मी 1 कप पूर्ण बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकून घेतले आहे जिरं, सौंफ पावडर, थोडीशी हळद, थोडंसं तिखट आणि मीठ आणि त्याला छान पाणी टाकून आपण भिजवून घेऊया. कोथिंबीर टाकलेली आहे. जर तुम्ही कढीपत्ता टाकत असाल तर कढीपत्ता पण टाकू शकता, त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते. थोडंसं मी इथे बेकिंग सोडा टाकून घेते आहे, हे खूप जरुरी आहे जर आपल्याला ऑइल फ्री आलू बोंडे करायचे आहेत तर. मी बेकिंग सोडा इथे थोडासा टाकून त्याला छान फेटून घेतलं आहे. खूप जास्त घट्ट नको आणि खूप जास्त पातळ नको. इथे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घेते. मी अगदी 1-2 गोळे करणार आहे आणि मग मी आपल्या हसबंडला देणार आहे, गोळे करून मागणार आहे त्यांना. बाकीचे मी सगळे त्यांना देणार आहे गोळे करून मागायला. इकडे आपले 40 मिनिटामध्ये केक बघा बेक झालेला आहे आणि मी हे कास्ट आयरनचा आप्पे मेकर घेतलेलं आहे. त्याला पहिले प्रीहीट करून घ्यायचं. थोडं थोडं तेल टाकून हे जे गोळे आपण करून घेतले आहेत छान असं
बुडवून बेसनाच्या बॅटरमध्ये त्याला स्पूननी आपण आता आपल्या आप्पे मेकरमध्ये टाकून घेऊया. खूप छान वाटतात, खूप टेस्टी वाटतात. बिलकुल वाटत नाही की आपण हे ऑइल फ्री केलेले आहे. सो आजचं जसं आपण जीवनशैली जगत आहोत त्यामध्ये हे खूप छान आहे ऑप्शन. ज्यामुळे आपल्या तोंडाची चव पण भागेल आहे आणि आपल्याला टेस्टी टेस्टी आणि हेल्दी खायला मिळणार आहे. सो जोपर्यंत आपले आलू बोंडे होते आहे, हे बघा केक गरमच आहे. पण आम्हाला आत्ताच केक कट करायचा आहे. कारण की आम्हाला रात्री जास्त नको आहे. सो झाला आहे आपला केक बघा मस्त हेल्दी आणि टेस्टी आणि इकडे आपले आलू बोंडे पण झालेले आहेत. सो हे जेव्हा आपण उघडतो ना, त्याला 2 मिनटं असेच राहू द्या. तुरंत तुम्ही पलटवायला घेऊ नका. 2 मिनटं त्याला तसेच सिमवर आणि शिजू द्या त्याला. थोडं तेल मी सोडून घेते आहे आणि 2 मिनटं झालेले आहे ऑलमोस्ट. त्याला आता आपण एक छान पलटून घेऊया. खूप जास्त त्रास नाही होत, इझिली पलटून जातात ते. बघा छान क्रिस्पी झालेले आहेत आपले आलू बोंडे. सो आज हे सगळं बेत करण्याचा रिझन हेच आहे की आज आहे माझा बर्थडे. तर मी म्हटलं आमच्या घरी सगळ्यांना हेल्दी हवं असते, तर हे खूप छान ऑप्शन आहे. तर असा मी माझा बर्थडे आज सेलिब्रेट करणार आहे. आलू बोंडे आणि छान हेल्दी केक ज्यामध्ये ना गूळ आहे ना शुगर आहे. सो बिलकुल आपण छान पद्धतीने ते कोणतंही मनात गिल्ट न असता खाऊ शकतो. सो दुसरे पण बॅटर मी टाकून घेते आहे. याप्रमाणे आपले आलू बोंडे तयार आहेत. चला तर मग हे बघा वेदर किती सुंदर झालेलं आहे. खूप छान हलका पाऊस येतो आहे आणि यापेक्षा चांगली जागा कोणती आहे केक कट करण्यासाठी. तर आम्ही गॅलरीमध्ये बसूनच सगळे आता केक कट करणार आहोत. आणि चला तर मग करूया आता केक कट. birthday to you. कबीरला बिलकुल वेट नाही होत आहे. त्याला खूप केक आवडतो. मी नेहमी असे घरचेच केक करते आणि तो पण इझिली खाऊ शकतो कारण ते शुगर फ्री असतात केक. कारण मुलांना आपण अति जास्त गूळ पण नाही देऊ शकत. सो असा झाला आहे माझा बर्थडे. तर तुम्ही पण अशी रेसिपी करून बघा. खूप छान वाटते. आलूबोंडे पण खूप छान झाले आहे. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. मला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.